शहरातील सुदर्शन नगरात राहणाऱ्या नागरिकांनी आज नगरपालिकेवर जन आक्रोश मोर्चा काढला। या भागात राहणाऱ्या नागरिकांना अतिक्रमण काढण्याबाबत नगरपालिकेने नोटीस बजावली होती। दरम्यान नगरपालिकेने ही नोटीस मागे घेऊन अतिक्रमण नियमित करून मालकी हक्काचे उतारे तातडीने देण्यात यावेत या मागणीसाठी हा मोर्चा काढून पारोळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले। दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय। बोला चालते तू ताई तुमची काय मागणी आहे? तुम्ही मोर्चा काढलाय नगरपालिकेवर? मागणी म्हणजे आमची 83 पासून तर 84 पासून आम्ही रहिवासी आहे। कोणी बाया विधवा आहेत, कोणी भांडे कपडे करून पोट भरताय आणि हे आता अतिक्रम काढताय, लगेच म्हणताय तर तुम्ही अतिक्रम हे आम्ही बोलून आणून त्याच्या खर्च बी तुम्ही द्या। आम्ही का रोडावर पाहिलं हे झोपड मांडायचे का आता कस काय खाली करायचं असं हे निर्णय तात्काळ निर्णय घेतलं। 6 महिने 12 महिने अगोदर निर्णय घ्यायला पाहिजे होतं ना यांनी। अचानक निर्णय घेतला, अचानक खाली कर 3 लाख लाख बाळ आहे, म्हातारे बाया आहे, कोणाला नाही बरोबर। भाऊ आज संघर्ष समितीकडून आपण आज मोर्चा काढलेला आहे नगरपालिकेवर, आपण काय सांगणार? बघा, पारोळा शहरातील सुदर्शन नगर मधील रहिवाशांना पारोळा नगरपालिकेच्या वतीने 4 मार्च पूर्वी अतिक्रमण काढण्याची नोटीस देण्यात आली होती। त्या दृष्टिकोनातनं पारोळा नगरपालिकेतील पारोळा शहरातील सुदर्शन नगर मधील सर्व रहिवाशांनी आज रोजी जो शासनाचा नियम आहे की 2018 पूर्वीचं अतिक्रमण जे आहे ते त्या ठिकाणी कायम करावं, म्हणजे कायम नियमानुकूल करावं। या नियमानुसार आम्ही सुदर्शन नगर जो 1985 पासून त्या ठिकाणी वास्तव्याला आहे, साधारणतः 1990 पासून सुदर्शन नगर मधील रहिवाशांना नळपट्टी, घरपट्टी, त्याचबरोबर लाईट बिल असं नागरी सुविधा जी आहे ती पुरवण्यात येत आहे। या निकषामध्ये ज्या अतिक्रमण कायम अनुकूल करतानाचे जे सर्व निकष आहेत ते सर्व निकष या ठिकाणी ऑलरेडी पाळत आलेले लोक आहेत। तर त्या नियमानुसार आम्हाला आमचे घरं आमच्या नावावरती करून मिळावे, अतिक्रमण काढण्याच्या ऐवजी आमचे घरं आमच्या नावावरती करून मिळावे, या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी मोर्चा आणलेला होता। सुदर्शन नगर मधील रहिवाशींचा विषय जर बघितला तर त्या ठिकाणी सर्व 12 चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।